Chapter number 5, nuclear power plant, 12 marks. Syllabus बघा. Nuclear power plant classification, general arrangement, operating principle, nuclear fuel and reactor, advantages, limitation, introduction to regulating agencies and regulation, atomic energy regulatory board, international atomic energy agency. ठीक आहे, छोटा चॅप्टर आहे, 4 पॉइंट आहेत बघा. फर्स्ट पॉइंट आहे जनरल अरेंजमेंट ऑफ न्यूक्लियर पॉवर प्लांट. ठीक आहे, डायग्राम आहे बघा, जनरल अरेंजमेंट ऑफ न्यूक्लियर पॉवर प्लांट. ठीक आहे, आतापर्यंत चॅप्टर मध्ये पाहिलं आपण कंबशन चेंबर मध्ये फ्युएलच्या सहाय्याने आपण हीट तयार करत होतो. ती हीट यूज करून पाणी गरम केलं जायचं आणि त्याच्यापासून आपण काय केलं जायचं, स्टीम तयार केली जायची. ठीक आहे, स्टीम टर्बाइन मध्ये असेल आणि कंबशन चेंबरचे जे फ्लो गॅसेस आहेत ते डायरेक्ट टर्बाइनवरती सोडून आपण टर्बाइन फिरवत होतो. ठीक आहे, आता इथं टर्बाइन असणार आहे, जनरेटर असणार आहे, सगळं तेच असणार आहे. फक्त हीट जे आहे ते आपण न्यूक्लिअरच्या सहाय्याने आपण काय करणार आहे, ते हीट जनरेट करणार आहे. ठीक आहे, अगोदर जे पाहिजे त्याच्यामध्ये फ्युएल वगैरे होतं. ठीक आहे, आणि इथं न्यूट्रॉनच्या सहाय्याने आपण काय करणार आहे, न्यूक्लिअर हीट तयार करणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे न्यूट्रॉन असतात ते एकमेकावरती बंबार्ड केले, एकमेकांवरती आदळले की हीट तयार होणार आहे. त्या हीट पासून आपण पाणी गरम करणार आहे, स्टीम तयार करणार आहे आणि ती स्टीम टर्बाइन वरती सोडणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय बघा, पंप आहे. ठीक आहे, इथं पंप आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर रिएक्टर आहे, टर्बाइन आहे, जनरेटर आहे, कंडेन्सर आहे, कूलिंग टॉवर आहे. ठीक आहे, आता बघा, हा जो न्यूक्लिअर रिएक्टर आहे, इथं जे फ्रीली मुव्हिंग मटेरियल आहे किंवा फ्रीली मुव्हिंग न्यूट्रॉन्स आहेत ते एकमेकांवरती बंबार्ड होतात, आदळतात. म्हणजे आपण शिकलो बा न्यूक्लिअर फिजन किंवा न्यूक्लिअर फिशन. ठीक आहे, इथं एकमेकांवरती ते जे न्यूट्रॉन्स आहेत ते एकमेकांवरती बंबार्ड झाले काय होणार आहे की मोठ्या प्रमाणात हीट तयार होणार आहे. त्या हीटच्या सहाय्यानं इथं पाणी गरम केलं जाणार आहे, त्या गरम पाण्याची वाफ होणार आहे. ही वाफ टर्बाइनला पाठवली जाणार आहे. टर्बाइन मध्ये इथं फिरल्यानंतर त्याचा शाफ्ट फिरणार आहे. ठीक आहे, शाफ्ट फिरल्यानंतर जनरेटर फिरणार आहे, जनरेटर मधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. त्याच्यानंतर जी स्टीम आहे इथे एक्सपांड होणार आहे, एक्सपांड झाल्यानंतर ती थोडी थंड होणार आहे. ठीक आहे, थंड झाल्यानंतर ती कंडेन्सर मध्ये येणार आहे. ठीक आहे, कंडेन्सर मध्ये ह्या कूलिंग टॉवर थ्रू कूलिंग वॉटर सप्लाय केलं जाणार आहे कंडेन्सरला. इथं ही जी स्टीम येणार आहे ती पूर्ण थंड केली जाते, तिचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये केले जाते आणि हे वॉटर परत पंपच्या सहाय्यानं पुढं न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये पाठवलं जाते. ठीक आहे, आणि जे हे पाणी पाठवल्यानंतर गरम होणार आहे ते परत कूलिंग टॉवरला पाठवलं जातं. म्हणजे डिफरन्स काय आहे, अगोदर आपण फ्युएल वापरत होतो. ठीक आहे, ऑइल असेल किंवा केरोसिन वगैरे असेल, कोळसा असेल, त्याच्या सहाय्यानं कंबशन करून इलेक्ट्रिसिटी हीट तयार करत होतो. त्या हीटच्या सहाय्यानं स्टीम तयार करत होतो. इथं काय आहे, न्यूक्लिअर रिएक्टर आहे. त्याच्यामध्ये काय होतं, जे फ्रीली मुव्हिंग न्यूट्रॉन्स आहेत ते एकमेकावरती किंवा रेडिएक्टिव्ह मटेरियल युरेनियम असेल किंवा थोरियम असेल, युरेनियम जे बॉम्ब वगैरे म्हणतो आपण. ठीक आहे, जे बॉम्ब बनवण्यासाठी वापरतो युरेनियमचा साठा वगैरे ऐकला असेल, तो युरेनियम एकमेकांवरती आदळले की काय होणार आहे, तर मोठ्या प्रमाणात हीट तयार होणार आहे. ह्या हीट मुळे तिथलं जे काय आहे ते पाणी गरम होणार आहे, त्याची स्टीम तयार होणार आहे. ती स्टीम ह्या पाईप मधून टर्बाइनला सोडली जाणार आहे. टर्बाइन वरती सोडल्यानंतर हाय प्रेशर हाय टेम्परेचर स्टीम मुळे टर्बाइन रोटेट होणार आहे. रोटेट झाल्यानंतर इथला जो शाफ्ट आहे तो शाफ्ट फिरणार आहे आणि इथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. टर्बाइन वरून स्टीम पास झाल्यानंतर ते एक्सपांड होणार आहे, थंड होणार आहे. थंड झाली की ते कंडेन्सर मध्ये येणार आहे. कंडेन्सर मध्ये आपण कंटिन्युअसली कूलिंग वॉटर जे आहे ते सप्लाय करतोय. इथं सप्लाय केल्यानंतर ही जी स्टीम आहे ती स्टीम काय होणार आहे, इथं थंड होणार आहे. थंड झाल्यानंतर पुढं पंपच्या सहाय्यानं परत पाठवली जाणार आहे. ही प्रोसेस चालू राहते आणि जे कूलिंग टॉवर कडून जे वॉटर येणार आहे ते परत ह्या स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे गरम होणार आहे, ते पुढे कूलिंग टॉवरला पाठवलं जाणार आहे.
हे झाले न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे वर्किंग. त्याच्यामध्ये कसं आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये इथं हीट फक्त वेगळ्या पद्धतीने निर्माण करतोय. कशाच्या साह्याने? फ्रीली मुव्हिंग मटेरियल और न्यूट्रॉन बंबार्डेड विथ रेडिओएक्टिव्ह मटेरियल. रेडिओएक्टिव्ह मटेरियल म्हणजे युरेनियम असेल किंवा थोरियम असेल, ठीक आहे. त्याची वेगवेगळ्या प्रकारची जी आयसोटोप्स आहेत ते एकमेकांवरती बंबार्ड झाले की हीट तयार होते. म्हणजे थोडक्यात तुमचा बॉम्ब वगैरे असेल, बॉम्ब तयार करतात, पॅकिंग मध्ये असते, ठीक आहे. ते एकमेकांवरती आदळल्यामुळे स्फोट होतो. तशा पद्धतीचा स्फोट इथं होतो आणि त्या हीटच्या सहाय्याने आपण पाणी गरम करतो, ठीक आहे. ते बघा काय काय लिहिलंय. The main component of nuclear power plant are the coolant. It passes through the core, absorbing the heat and transferring into the turbine. Coolant आहे, ठीक आहे. कूलंट काय करते? हीट ट्रान्सफर करते, ऍब्सॉर्ब करते हीट. त्याच्यानंतर द टर्बाइन ट्रान्सफर एनर्जी टू मेकॅनिकल फॉर्म. म्हणजे ही जी एनर्जी येणार आहे त्याचं कन्वर्जन मेकॅनिकल फॉर्म मध्ये करते. द कंडेन्सर अँड कूलिंग टॉवर, इट इलिमिनेट द एक्सेस हीट दॅट इज नॉट कन्वर्टेड ऑर ट्रान्सफर. म्हणजे हे कंडेन्सर काय करते? जी एक्सेस हीट आहे ती काय करते? कन्वर्ट करते. कशामुळे? वॉटर. कंटेनमेंट, द एनव्हलपिंग स्ट्रक्चर सेपरेट द न्यूक्लिअर रिएक्टर फ्रॉम द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे कंटेनमेंट म्हणजे काय असते? ह्याच्या ही प्रोसेस आहे पूर्ण आतमध्ये होते, ह्याच्या बाहेर इन्सुलेटिंग मटेरियल वगैरे वापरतात, ठीक आहे. त्यामुळं ह्याची जी हीट आहे ती बाहेर जाणार नाही, त्याला काय म्हटले? कंटेनमेंट, ठीक आहे. कंटेनमेंट शब्द माहिती आहे, 2 वर्ष झाला आपण ऐकतोय कंटेनमेंट झोन, ठीक आहे. तशा पद्धतीनं ही प्रोसेस जिथं होते तो कुठला आहे? कंटेनमेंट एरिया आहे, त्याच्या बाहेर हीट जाणार नाही. हे झाला पहिला पॉईंट, जनरल अरेंजमेंट ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. समजले? Yes or no? Yes or no? संकेत गाडी आहेत का? येस सर, समज. ठीक आहे, सिंपल आहे, जास्त काय अवघड नाही. फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. एनर्जी कशा साह्याने तयार करतो हीट? तर न्यूक्लिअर पॉवर मोड. म्हणजे जे रेडिएक्टिव्ह मटेरियल्स आहेत ज्याचे इलेक्ट्रॉन फ्रीली असतात असे, ते काय करतात? एकमेकांवरती आदळले की हीट तयार होते. त्या हीटच्या साह्यानं इथं पाणी गरम केलं जातं, ठीक आहे. नेक्स्ट बघा, ऑपरेटिंग प्रिन्सिपल सांगितलं, लक्षात ठेवा. हे सीई, एचई, केई, एमई आणि ईई. द बेसिक प्रिन्सिपल ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज गिव्हन बिलो. सीई म्हणजे काय? केमिकल एनर्जी, म्हणजेच बंबार्ड होत आहे ते, ठीक आहे. तिचं कन्वर्जन कशामध्ये होतंय? हीट एनर्जी मध्ये. हे बंबार्ड झालं की हीट एनर्जी तयार होते. त्याच्यानंतर पुढं तिचं कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर होतंय, ठीक आहे. म्हणजे जी स्टीम तुमची फ्लो होणार ती. त्याच्यानंतर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे टर्बाइनचा शाफ्ट फिरणार आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे तुमची इलेक्ट्रिसिटी. हे लक्षात ठेवा. द बेसिक प्रिन्सिपल ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज सीई, केमिकल एनर्जी इंटू हीट एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल एनर्जी कोणते? ज्यावेळेस मुव्हिंग न्यूट्रॉन एकमेकावरती बॉम्बार्ड होतं रेडिएक्टिव्ह मटेरियल वरती, त्यावेळेस केमिकल एनर्जी तयार होणार आहे. केमिकल एनर्जी कन्वर्जन पुन्हा हीट मध्ये होणार आहे, ठीक आहे. हीट एनर्जी नंतर स्टीम तयार होणार आहे. स्टीम तयार झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये. कायनेटिक एनर्जी नंतर टर्बाइन फिरल्यानंतर त्याचं एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी. ही U-235 और TH-232 हे रेडिएक्टिव्ह मटेरियल आहेत, युरेनियम आणि थोरियम. 235 आणि 232 हे त्यांचे आयसोटोप्स आहेत, ठीक आहे. बघा, U-235 और TH म्हणजे युरेनियम आणि थोरियम हे ज्यावेळेस एकमेकांवरती आपटतात त्यावेळेस हीट तयार होते. लक्षात ठेवा, U-235 आणि TH-232 युरेनियम आणि थोरियम हे 235, 232 हे त्यांचे आयसोटोप्स आहेत, ठीक आहे. आता न्यूक्लिअर फ्युएल्स. न्यूक्लिअर फ्युएल्स कुठले कुठले बघा. Fuel of nuclear reactor should be fissionable material which can be defined as element or isotopes, ठीक आहे. म्हणजे फिजनेबल इलेमेंट आहे, फिजनेबल मटेरियल आहे, त्याचे आयसोटोप्स पण आहेत, ठीक आहे. हुज न्यूक्लियाय कॅन बी कॉज्ड टू अंडरगो न्यूक्लिअर फिजन बाय न्यूक्लिअर
बॉम्बार्डमेंट म्हणजे त्याचं न्यूक्लिअर फ्युजन झालं पाहिजे. कोणते फ्युएल वापरायचे, असे फ्युएल वापरायचे किंवा त्याचे आयसोटोप वापरायचे की ज्यावेळेस ते कोलिजन होते, एकमेकांवरती धडकतात. बॉम्बार्डमेंट म्हणजे काय, धडकणे. त्यावेळेस त्याचं न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे लाईट, एक प्रकारची लाईट ज्यावेळेस तुम्ही गारगोटे एकमेकांवरती आपटताय, तशा पद्धतीनं एकमेकांवरती आपटल्यानंतर त्याची फ्युजन झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यामधून हीट तयार झाली पाहिजे. अँड टू प्रोड्यूस अ फ्युजन चेन रिॲक्शन. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, बघा न्यूक्लिअर फ्युएल्स कुठले कुठले वापरणार आहे आपण. युरॅनियम 233, वरती 235 पण आहे इथं. ठीक आहे, म्हणजे हे आयसोटोप्स आहेत. हा बेसिक मटेरियल एकच आहे तुमचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर परत हे त्याचे आयसोटोप्स आहे, आणि हे पीयू म्हणजे प्लुटोनियम आहे. ठीक आहे, 239 हे वरचे जे आहेत त्याचे आयसोटोप्स आहेत. फ्युएल कुठले कुठले वापरतो आपण, U-233, 235 आणि PU-239. हे कशासाठी वापरायचे, तर हे ज्यावेळेस एकमेकावरती बंबार्ड होते, ठीक आहे, हे ज्यावेळेस एकमेकावरती बंबार्ड होते त्यावेळेस त्याच्यातून कोलिजन झाल्यानंतर हीट तयार होते. ठीक आहे, म्हणून हे फ्युएल आपण यूज करू शकतो. ठीक आहे. Natural uranium found in earth crust contain 3 isotopes, namely U-234, U-235 and U-238, and their average percentage is as follow. म्हणजे युरेनियम जे आहे तो अर्थ क्रस्ट मध्ये नॅचरली फाउंड होतो. त्याचे आयसोटोप्स कोणते कोणते आहे, त्याची प्ररूपे म्हणतो आपण मराठीमध्ये. आयसोटोप्स म्हणजे प्ररूपे, दुसरी रूप त्याची. U-234, U-235 आणि U-238 हे त्याचे काय आहेत, आयसोटोप्स आहेत कशाचे, युरेनियमचे. आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे, 99.3 आहे, 0.7%. आणि ही ट्रेस म्हणजे कमी प्रमाणात आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त कुठला सापडतो तर युरेनियम 233, 99.3%. ठीक आहे, ट्रेस म्हणजे कमी प्रमाणात आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आउट ऑफ दिस U-233 is the most unstable and is capable of sustaining chain reaction and has been given the name as a primary fuel. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे 233 ही मोस्ट अनस्टेबल आणि इनकॅपेबल ऑफ सस्टेनिंग चेन रिएक्शन, म्हणजे त्याला प्रायमरी फ्युएल म्हणलेला आहे. U-233 and PU-239 are artificially produced from TH-232 and U-238 respectively, are called as secondary fuel. म्हणजे हे दोन आहेत, थोरियम आणि U-238, हे ह्याच्यापासून हे U-233 and PU-239 बनवलेले आहे. त्याला काय म्हणले, सेकंडरी फ्युएल म्हणले. ठीक आहे. PU-239 and U-233 are produced, can be fissioned by thermal neutrons. Nuclear fuel
should not be expensive to fabricate. It should be able to operate the high temperature and should be resistant to the radiation damage. आता हे जे फ्युएल वापरणार आहे आपण बंबार्ड करण्यासाठी ते कसं असावं, इकॉनॉमिकली एक्सपेन्सिव्ह नसावं, ठीक आहे. आणि त्याच्यामधून जे हीट निर्माण होणार आहे किंवा टेम्परेचर निर्माण होणार आहे ते कसं असलं पाहिजे, हाय टेम्परेचर असलं पाहिजे, ठीक आहे. युरेनियम डिपॉझिट्स आर फाउंड इन various countries such as Congo, Canada, USA, USSR, ऑस्ट्रेलिया. आता हा जो युरेनियम डिपॉझिट आहे त्याचं कुठं कुठं सापडतात तर हे कॉंगो आहे, कॅनडा आहे, युएसए आहे, USSR, ऑस्ट्रेलिया, ठीक आहे. आता फ्युएलचं प्रोटेक्शन कसं करायचं बघा. द फ्युएल शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम corrosion and erosion of the coolant and far this it is encased in metal cladding, generally stainless steel. म्हणजे हे जे आहे ते कशापासून, कोरोजन पासून आणि इरोजन पासून त्याला सेपरेट ठेवायचं आहे. आणि ते कशामध्ये, तर स्टेनलेस स्टील मध्ये ठेवायचं आहे, और अल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील, कारण का ते गंजत नाही, ठीक आहे. Adequate arrangement should be made for fuel supply, charging and discharging, storing of the fuel. आता ह्याची स्टोअर करताना चार्जिंग आणि डिस्चार्जिंगची जी व्यवस्था आहे ती करायची, ठीक आहे. म्हणजे फ्युएल कशापासून प्रोटेक्ट करायचं आहे तर कोरोजन अँड इरोजन पासून, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कशामध्ये आपण स्टोअर करू शकतो, स्टील किंवा अल्युमिनियम मध्ये करू शकतो. द इकॉनॉमिकल ऑपरेशन ऑफ अ न्यूक्लियर पॉवर प्लांट, स्पेशल अटेन्शन should be paid to reprocess the spent, ठीक आहे. म्हणजे जी रिप्रोसेस आहे त्या रिप्रोसेस मध्ये आपल्याला स्पेशल अटेन्शन द्यायचं, म्हणजे एकदा यूज केल्यानंतर ते परत यूज केलं जाईल. स्पेंट बर्न म्हणजे एकदा बर्न झाल्यानंतर परत ते आपल्याला यूज करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता स्पेंट फ्युएल एलिमेंट्स आर इंटेन्सिव्हली radioactive and emit some neutron and gamma rays and should be handled carefully. आता हे जे आहेत स्पेंट फ्युएल म्हणजे जे बर्न झालेले आहेत ते इंटेन्सिव्हली रेडिएक्टिव्ह आणि इमिट सम न्यूट्रॉन गॅमा रेज अँड शुड बी हँडल केअरफुली. म्हणजे जे फ्युएल यूज केलेले आहेत ते जे फ्युएल आहे ते गॅमा रेज काय करतात, इमिट करतात, ठीक आहे. सेकंड टाइम युजला त्यावेळेस ते हँडल कसे करायचे, केअरफुली आपण ते हँडल करायचे आहे, ठीक आहे. समजलं. याच्यामध्ये बघा फ्युएल मध्ये युरेनियम आहे तो बेसिक फ्युएल आहे. त्याच्यानंतर U234, 235 आणि 238 हे त्याचे आयसोटोप्स आहेत. त्याचे हे पर्सेंटेज आहे. सगळ्यात जास्त कुठलं आहे तर युरेनियमचं आहे. युरेनियम कसा आहे, युरेनियम 233 मोस्ट अनस्टेबल आहे, ठीक आहे. आपल्याला अनस्टेबलच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते कोरोजन पासून आणि इरोजन पासून प्रोटेक्ट केलं पाहिजे. ते स्टोअर कशात करायचे तर स्टेनलेस स्टील किंवा अल्युमिनियमच्या मटेरियल मध्ये स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल ऑपरेशन हे जे आहे त्याच्यामध्ये जे स्पेंट अप म्हणजे जे बर्न झालेलं फ्युएल आहे, ठीक आहे, ते परत एकदा जर रियूज केलं तर त्याच्यामध्ये गॅमा रेज वगैरे बाहेर पडतात. त्यामुळे आपण काय करू शकतो ते हँडल केअरफुली आपण काय करू शकतो, हँडल करू शकतो, ठीक आहे. बघा हा ऍडव्हान्टेजेस बघा त्याचे काय. इट इज पॉसिबल टू लोकेट द प्लांट नियर टू द लोड सेंटर. त्याच्यानंतर इफ बल्क पॉवर इज प्रोड्युस्ड इट इज इकॉनॉमिकल. क्लीन ऑपरेशन, नो ऍश प्रोड्यूस, ऑपरेशन क्लीन आहे, नो ऍश प्रोड्यूस. एरिया रिक्वायर्ड इज फेअरलेस, इंडिपेंडंट ऑन जिओग्राफिकल कंडिशन. म्हणजे ज्या जिओग्राफिकल कंडिशन्स आहेत त्या कशा आहेत, इंडिपेंडंट आहेत. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेजेस आहेत. एनरिचमेंट टेक्नॉलॉजी इज इसेन्शियल फॉर फ्युएल प्रोसेसिंग अँड फॅब्रिकेशन. एनरिचमेंट म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पाहिजे कशासाठी तर फ्युएल प्रोसेसिंग अँड फॅब्रिकेशन. त्याच्यानंतर मेंटेनन्स कॉस्ट इज व्हेरी हाय. त्याचा मेंटेनन्स कॉस्ट कसा आहे, हाय. वेस्ट डिपॉझिट इज प्रॉब्लेमॅटिक. जे वेस्ट डिपॉझिट आहे ते प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्यानंतर फॉर व्हेरिएबल लोड इट इज नॉट सुटेबल. म्हणजे लोड जर व्हेरिएबल झाला कमी जास्त प्रमाणात तर सुटेबल नाही. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन इज कॉम्प्लिकेटेड, ठीक आहे. याचं कन्स्ट्रक्शन हे कॉम्प्लिकेटेड आहे. हे झाले याचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस, ठीक आहे. सिंपल आहे, रीड करा एकदा म्हणजे तुम्हाला समजेल, ठीक आहे.